तर बोरादेवीला आता सध्या आमचं हेडक्वार्टर आहे। देशभरातले अनेक लोक इथे यवतमाळला थांबलेले आहेत आणि मी सुद्धा तिथेच राहतो, म्हणून त्याही ठिकाणी काही आमची पाहुणे मंडळी आले होते कर्नाटकमधून आणि याच्यामधून, आणि म्हणून हा अपघात त्याच्यामध्ये मी नव्हतो। आमचे माजी खासदार जे आहेत जाधव साहेब, त्यांचा मतदारसंघ मला वाटते कर्नाटकमध्ये आहे, त्यांच्यासोबत होतो आणि समोर ही गाडी माझी होती आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे समोरच्या गाडीने ब्रेक मारला आणि ही गाडी माझी ज्याच्यावर मी बसतो ती गाडी त्याला जाऊन भिडली। त्याच्यानंतर मग मागून माझा कॅनवा आला, ताबडतोब त्या ठिकाणी जे काही ड्रायव्हर्स आहेत त्यांना काही लागलं काय याची काळजी घेऊन त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर मी निघालो। कारण पहिल्यांदा बोरादेवीला देशाचा कोणीतरी प्रधानमंत्री येत आहे, त्याच्यामुळे या सर्व सोयी उपलब्ध करून देणं, सुरक्षेच्या दृष्टीनं बाकीच्या गोष्टी पाहणं यासाठी, आणि त्याच्यात कुठेतरी आलेल्या भाविक असेल किंवा जे समाज बांधव असतील, नागरिक असतील, यांना सुद्धा कुठेतरी गैरसोय झाली नाही पाहिजे ही काळजी मी घेतो आहे। प्रशासनाला त्या पद्धतीने सूचना केलेल्या आहेत आणि पहिल्या दिवशी या नंगारा म्युझियमला आम्ही 500 लोकांनाच फक्त हे म्युझियम दाखवणार आहे। दररोज 2000 कॅपॅसिटी या म्युझियमची प्रेक्षक पाहण्याची आहे, परंतु त्या दिवशी प्रधानमंत्रीजी गेल्यानंतर काही मुंबईचे पत्रकार, काही दिल्लीचे पत्रकार, काही यवतमाळ जिल्ह्यातले आपण सर्वजण प्रतिनिधी, अशा सर्वांना हे म्युझियम दाखवणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं आणि पहिल्या दिवशी हा 2 वाजे ते 6 वाजेपर्यंत पत्रकार बांधवांना खऱ्या अर्थानं हे म्युझियम दाखवायचं आहे। त्याच्यानंतर सायंकाळचा लाईट शो सुद्धा आपल्या उपस्थितीमध्ये आम्हाला करायचा आहे। त्याच्यानंतर हे कंटिन्यू म्युझियम चालू राहील आणि अतिशय सुंदर असं हे म्युझियम आहे, सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे। आणि बंजारा समाजाचं तर खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवानच आहोत की देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी येते आहेत आणि या म्युझियमचं बंजारा विरासत लोकार्पण त्यांच्या हस्ते होते आहे आणि म्हणून आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे। क्या वाकया हो गया था, क्या किस प्रकार से एक्सीडेंट हुआ था और उस समय आप कहाँ थे? मैं दूसरे गाड़ी में था, क्योंकि मेरी गाड़ी जो रेगुलर थी उस गाड़ी में मैं बैठा नहीं। हमारे कुछ मेहमान आए थे जो वहाँ बोरादेवी में थे, कुछ मेहमान यवतमाल में थे। हमारी मीटिंग ऑल इंडिया बंजारा सेवा संघ जो बहुत सालों से कार्यरत है, उसके 51 पदाधिकारी है देश भर में, उसके मीटिंग यहाँ पे थी। क्योंकि प्रधानमंत्री जी इस दौरे के दौरान हमारे शिष्टमंडल से भी बात करने वाले हैं, क्योंकि हमारा समाज पूरे कश्मीर से लेके तो कन्याकुमारी तक हमारा बंजारा समाज है और पूरे राज्यों में से प्रतिनिधि हमारे आए हैं। हर राज्य से प्रतिनिधि आए, उनकी मीटिंग यहाँ पे थी और वो मीटिंग के लिए मैं अभी यहाँ पे जा रहा हूँ। और मीटिंग में कुछ लोग मेरे साथ में कल आ गए थे वहाँ पे मुझे मिलने और काम देखने, तो उनकी गाड़ी में मैं बैठ गया था और मेरी गाड़ी सामने थी। कुछ अंतर पे हम थे पीछे और सामने की गाड़ी में ये होने के कारण पहले तो मैंने जवाबदारी से जो ड्राइवर थे उनको भेजा हॉस्पिटल में, और कुछ भी नहीं है, नॉर्मल है। कल ही उनको छुट्टी हो गई, सादे की तपासनी होके, और गाड़ी भी है और गाड़ी के नुकसान हुआ है पर आदमी का कोई नहीं, गंभीर ईजा किसी को हुई नहीं। और ये मैं तो कहूँगा कि ये हमारे सेवालाल महाराज की कृपा है। नाही, आता त्या ठिकाणी त्या गाडीतच मी नेहमी बसतो ज्या गाडीचा अपघात झालेला आहे, परंतु योगायोगानं खऱ्या अर्थानं मी बोरादेवीवरूनच त्यांच्या शंकर पवार आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या गाडीत बसलो। त्याच्यामध्ये उमेश जाधव सुद्धा माजी खासदार होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करत आम्ही निघालो होतो। कॅनवा आमचा मागे होता, ही गाडी आता मी त्याच्यात बसल्यामुळे समोर होती आणि समोर रस्ता खराब आहे, समोरच्यानी ब्रेक मारल्यामुळे ही गाडी धडकली। पण त्याच्यामध्ये ताबडतोब मी माहिती घेतली की कोणालाही इजा झाली नाही, गंभीर इजा झाली नाही, गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा वाहिनीच्या माध्यमातून
मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की मी तुमच्या सर्वांसमोर आहे, सर्व सुखरूप आहे, कोणालाही गंभीर इजा नाही. उद्याच्या कार्यक्रमाला सर्वजणांनी याची काळजी न करता उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाज बांधवाला आणि जनतेला आपण या ठिकाणी निवेदन करावं असं मला या ठिकाणी वाटतं.